नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. नाशिकमधील आदिवासी लोकांचा इतिहास शौर्य व परंपरा गाथांनी भरलेला आहे. यष्टांतर्गत प्रशिक्षणाचा भाग म्हणून आदिवासी संलग्नतेसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धारगाव या गावात 7 दिवस राहण्याची संधी आम्हाला मिळाली. अप्रतिम निसर्गाची देणगी लाभलेलं हे छोटंसं गाव. पहिल्या दिवशी गावातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक यांची ग्रामपंचायतीत सभा घेण्यात आली व पुढील 7 दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. याच सोबत गावाची सर्वसाधारण माहिती व या गावातील समस्या यांवर चर्चा देखील करण्यात आली. या 7 दिवसात आम्ही गावातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या, गावातील लोकांशी संवाद साधला, समस्या जाणून कार्यालयाकडून गावची सर्वसाधारण माहिती जाणून घेतली. या गावात आदिवासी उपयोजनेअंतर्गत करण्यात येणारी विकास कामे पाहिली. धारगाव हे महसुली गाव असून या अंतर्गत 14 वाड्या, 5 अंगणवाड्या व 6 जिल्हा परिषदेच्या 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा आहेत. शेती हा इथला मुख्य व्यवसाय, तर भात, नागली, वरई, उडीद ही इथली मुख्य पिके. साधारणतः 428 एवढी घरं व 2444 इतकी लोकसंख्या. यातील 91% लोकसंख्या ही अनुसूचित जमातीमध्ये असून यात प्रामुख्याने महादेव कोळी, ठाकूर व कातकरी समाजाचा समावेश होतो. ही आहे गावातील जिल्हा परिषदेची 4थी पर्यंतची शाळा. येथील ग्रामस्थ व शिक्षकांच्या पुढाकारातून CSR निधीतून शाळेसाठी विविध साहित्य हे खरेदी करण्यात आले आहे व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी नेटवर्क अभावी ऑनलाईन कामे करताना येणाऱ्या अडचणी, शिक्षकांची कमतरता, अडकून पडलेला शालेय निधी, शालेय उपकरणांची अनुपलब्धता अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे मत येथील शिक्षकांनी व्यक्त केले. भारताचे उज्ज्वल भवितव्य हाती असलेल्या या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे. यानंतर आम्ही येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली. येथील चिमुकल्यांशी संवाद साधला. पावसाळ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात या लहानग्यांना अंगणवाडीत आणणे हे काम जिकरीचे असल्याचे येथील अंगणवाडी सेविका सांगतात. यानंतर आम्ही गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट दिली. येथे गावात आढळणारे विविध पशुधन, त्यांच्यात आढळून येणारे सामान्य रोग, त्यांची उपचार पद्धती यांबद्दल आम्ही माहिती घेतली. यानंतर पुढची भेट होती येथील आश्रमशाळेला. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी येथे आश्रमशाळा आहे. मुलांसाठी ही शाळा निवासी असून मुलींसाठी मात्र वसतिगृहाची सोय नाही. या मुलांकडून आम्ही वेगवेगळ्या रानभाज्यांची माहिती जाणून घेतली, तर त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन सुद्धा केले. मोलाचे आहे आणि आम्ही अशी ग्वाही देतो की आम्ही आमच्या या अडचणी, समस्या या सर्वांवर मात करून तुम्ही आमच्या प्रती जी आशा व्यक्त केलेली आहे त्याच्यावर खरे उतरण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद मॅडम. येथे मुलींच्या वसतिगृहासाठी जागेची उपलब्धता नसल्याने मुलींसाठी राहण्याची सोय नाही. याचसोबत मुलांसाठीही स्वतंत्र वसतिगृहाची सोय नसून
ज्या वर्गात दिवसभर ही मुले शिकतात त्याच वर्गात रात्री त्यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. या निमित्ताने प्रशासनात काम करताना शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या सुधारणांची जाणीव आम्हाला नक्कीच झाली आहे. पुरेशा वर्गखोल्यांचा अभाव, वसतिगृहाचे नसणे, शिक्षकांची कमतरता अशा विविध अडचणींवर मात करत ही मुले यात शिक्षण घेत आहेत. गावातील PDS दुकानदार, पोलीस पाटील यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली. या आहेत गावातील आशाताई. 2005 पूर्वी यांनी पाडासखी म्हणून काम केलंय, तर 2005 पासून आजपर्यंत आशा वर्कर म्हणून गावात काम करतायत. गढूळ पाण्यामुळे गावात जुलाबासारख्या रोगांचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. बेरोजगारी, निरक्षरता, व्यसनाधीनता, बालविवाह अशा समस्या चर्चेमधून पुढे आल्या. अलीकडच्या काही वर्षात बालविवाहाच्या केसेस वगैरे झाल्यात का आपल्या इथं? बालविवाहाचे केसेस म्हणजे मागील वर्षात 2 झालेल्या होत्या, वर्षी 1 आहे. परंतु आपण ते बालविवाह दोन्ही थांबवले आणि त्यांचं समुपदेशन करून आशा कार्यकर्ते आहे, अंगणवाडी सेविक आहे, अंगणवाडी विशेषतः मी सुमन आहेरे यांनी चांगले सहकार्य करून आणि त्यांच्या मदतीने बालविवाह आपण थांबवले. आजूबाजूच्या पाड्यांतून शाळेत येणाऱ्या मुलांना कोणतीही ट्रान्सपोर्टेशनची सुविधा उपलब्ध नाही. गावातील बरीच घरे ही कच्च्या अवस्थेत असून PM आवासांतर्गत पक्की घरकुले बांधून देण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वरपासून 36 किलोमीटर, इगतपुरीपासून 30 किलोमीटर तर वैतरणा धरणापासून अवघ्या 2 किलोमीटरवर वसलेल्या या गावात पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास गावकऱ्यांना रोजगार प्राप्ती होईल, तसेच अर्थव्यवस्था सुधारण्यासही मदत होईल. मागच्या 15 दिवसात ग्रामीण संलग्नता व आदिवासी संलग्नतेच्या निमित्तानं 2 वेगवेगळी गावे, त्यातील लोकजीवन, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, शासन व्यवस्था यांचा अभ्यास आम्हाला करता आला. एकीकडे धालेवाडीत नाझरे धरणामुळे आलेली सधनता, तर वैतरणा धरणापासून 2 किलोमीटर असूनही आर्थिकदृष्ट्या मागास असलेले धारगाव. अर्थातच यामागे विविध कारणे असली तरी आदिवासी भागात शासकीय यंत्रणा म्हणून कामे करताना येणाऱ्या समस्या, येथील जनतेच्या अडचणी, फोकस एरियाज जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा आमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरला आहे. इथून बाहेर पडताना रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेच्या काही ओळी आठवत आहेत. The woods are lovely, dark and deep. The woods are lovely, dark and deep. But I have promises to keep, and miles to go before I sleep. Miles to go